डिग्रजकर दही धपाटे म्हणून कसबी डिग्रज मध्ये एक फेमस पॉइंट आहे. रेग्युलर मला धपाटी माहिती नाही. फुग्याची धपाटी काय आहे हे प्रकार किंवा आपण आज पहिल्यांदाच बघणार आहे. मला काही फुग्याची धपाटी माहित नाही. आणि कधी एकदा दही धपाटे खातोय असं झालं, तोंडाला असं पाणी सुटलं एकदम. गार गार दही. आहा वा, कसं काय मंडळी खाताय ना? अहो खाल्लंच पाहिजे. आपण तुम्हाला खाय प्यायची गोष्टी दाखवतोय म्हणूनच तुम्ही आपल्या संग जोडले गेलाय. मग त्यात ट्रॅडिशनल आलं, क्लासिकल आलं, मसाल्याचं पदार्थ आलं आणि भरपूर काय काय आलं. जसा तुम्हाला खायची आवड आहे तशीच मला पण खायची आवड आहे, म्हणूनच आपण ह्या गोष्टी संग आपण जोडले गेलाय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेत राहा या चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. बऱ्याच दिवसापासून कसबी डिग्रज मधला एक पॉईंट आपल्याला कव्हर करायचा होता, जो की भरपूर फेमस आहे. डिग्रजकर दही धपाटे म्हणून कसबी डिग्रज मध्ये एक फेमस पॉईंट आहे. आता डिग्रज म्हणजे सांगली जिल्ह्यातले एक गाव आहे, जे भरपूर मोठं गाव आहे. आता आपण जिथं आहे उभं ते सांगली ईश्वरपूर रोड जो आहे चालू रोड आहे, त्या रोडला आपण एक फेमस असलेलं ठिकाण आहे डिग्रजकर दही धपाटे म्हणून. त्या ठिकाणाला आलेलो आहे. तर ह्या ठिकाणाला घेऊन जो आपल्याला आलेला आहे ते आशुतोष आहे, अष्टशी. तर आपला मित्र आहे आशुतोष. भावाचं गाव आहे कसबी डिग्रज आणि बऱ्याच दिवस झालं भाऊ म्हणतो मला की कसबी डिग्रज मध्ये एक ठिकाण आहे जे तू कव्हर केलं पाहिजेस आणि ते दही धपाट्याचं पॉईंट आहे. आता खरं सांगू का, मला असली ठिकाणं लय आवडते, ज्या असं एकदम ऑथेंटिक पद्धतीचं नाश्ता जेवण मिळते ते आपल्याला भरपूर आवडते. आशुतोष आपल्याला इथे घेऊन आलाय, पण इथं ह्या ठिकाणामध्ये असं खास काय तो आम्हाला सांग. या ठिकाणी बघायला गेलं तर ही सगळ्यात जुनं म्हणजे ह्या रोडवर सगळ्यात जुनं म्हणायला गेलं तर दही धपाट्याचं हे आहे आणि खूप वर्षापासून प्रसिद्ध आहे. इथं जास्त करून आपले फुग्याची धपाटे आणि आपलं रेग्युलर जे धपाटे असतात भोपळा तेन घालून केलेलं तसलेलं धपाटे ती फेमस आहेत जास्त. रेग्युलर मला धपाटी माहिती नाही. फुग्याची धपाटी काय आहे हे प्रकार किंवा आपण आज पहिल्यांदाच बघणार आहे. मला काही फुग्याची धपाटी माहित नाही. अजून इथं काय स्पेशल असं मिळतं? इथं स्पेशल म्हणायला गेलं तर त्यांचं बाकी काय असेल ते त्यांच्याबरोबर त्यांना खरडा तेन असेल, त्यांचं शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत, त्यांची शेंगदाणी चटणी आहे. त्यांनी दही धपाटे आपल्या धपाट्यांचं त्यांचं पीठ असते जे तयार पीठ असते ते पण विकतात. अच्छा, मग त्यांचं काय असेल कारभार बराच मोठा आहे. हा मोठा. आपण डिग्रजकर दही धपाटे पॉईंट आहे. ऍड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला पण टाकतो, तुम्हाला आता स्क्रीनवर पण पडलेला दिसेल. आतमध्ये जाऊन आपण दही धपाटे इथली कशी तयार होते म्हणजे धपाटी कशी तयार होती त्याची आपण रेसिपी आपल्याला जेवढी होत्या कवर तेवढी आपण दाखवणार आहे तुम्हाला. आणि इथली दही धपाटी कशी आहेत तुम्हाला खरोखर जेन्युइन रिव्ह्यू मध्ये ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया. आतमध्ये आल्यानंतर जागा भक्कम आहे बरं का, म्हणजे भरपूर मोठी जागा आहे. गर्दी असेल ना सकाळी? खूप खूप गर्दी आहे. आणि हे जुनं काहीतरी गाडा दिसायला आलाय. सुरुवात इथून जाईल म्हणून ती लावलेला आहे. गाड्या ह्या बऱ्याच काय काय दिसते बघा. इकडं शेंगदाणा चटणी लावली आहे, काही शेंगदाणा पोळी आणि तयार पीठ हेच काय धपाट्यासाठी मिळणार तयार पीठ आहे. आतमध्ये आपण जाऊन धपाटे कशी बनते ते बघणार आहे. सांगतो डिग्रजकर दही धपाटे किचन मध्ये आपण आलोय. कारभार जर तुम्ही इथला बघितला, महिला मंडळी तर भरपूर आहे, ते बघून लय भारी वाटलं मला. कंटिन्यू इकडे दही धपाटे चालत बघा आणि मळलेलं पीठ वगैरे दिसते भरपूर क्वांटिटीत. इथलं दही धपाट्याचे मॅनेजर आपल्या बरोबर. दादा नमस्कार. आम्ही तर आलोय खरं डिग्रजकर दही धपाट्याला, पण आम्हाला थोडीशी तुमच्याकडे माहिती पाहिजे इथली धपाटे वगैरे कसे तयार होतात, तो इथली म्हणजे हिस्ट्री काय, चालू कशी काय झाली. आम्ही आता 5 वर्षापासून आता आमचं हॉटेल चालू केलं आहे. तिथं पहिल्यांदा आम्ही साधारण एक जुनी पद्धतीचं काहीतरी द्यावं या हेतून आमच्या मालकाने हे सगळं चालू केलं आहे. जुनी परंपरा पारंपरिक काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही सगळं चालू केलेलं आहे. त्यात प्रामाणिकपणे आणि चांगली सेवा देण्याचं आमचं जलद सेवा देण्याचं आमचं मुख्य काम आहे. ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडतो. इथं म्हटलं तर एक दही धपाटे म्हटलं तर यातला एक हा प्रकार आहे रेग्युलर धपाटे आपले. रेग्युलर धपाट्यामध्ये बऱ्याच प्रकारचे डाळी वगैरे कडधान्य सगळे मिक्स आहेत. त्यात वेगवेगळे पीठ मिक्स केलेले आहेत, त्यापासून द्यायचा प्रयत्न करतोय. ही एक गोल धपाटे पीठाची एक दुसरी पद्धत आहे.
हे नवीन प्रकार आता नवीन आपण प्रकार पहिल्यांदा आहे. बघायला आलोय बघा. गोल धपाटे मी तर कधी ऐकलेले नव्हते, आज इथे पहिल्यांदा बघणार आहे मी गोल धपाटे. हा. त्याची आपण थोडक्यात काकूंच्याकडे परत माहिती घेऊया. आता आपण धपाटे बघणार आहे. काकू आपल्याला सांगणार की धपाटे तयार कसे होते ते आपण बघूया. चला काकू नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? बाळाबाई. आता तुम्ही पहिल्यापासून इथंच बनवताय धपाटे? होय, पहिल्यापासून. जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून? होय. आता तुम्ही आम्हाला सांगा की धपाटीतली कशी कशी तयार होते, आपण पीठ कुठलं कुठलं घेणार आहे, काय करणार आहे, सगळं सांगा आम्हाला. हे पीठ सगळं, या सगळं कडधान्य आहे. कडधान्य हा. सगळं घेतलं आता. कडधान्यामध्ये म्हणजे कुठलं कुठलं पीठ येते त्यात? गहू, शाळू आणि काय डाळी सगळ्यात मिक्स दळून आणून. म्हणजे सगळ्या डाळीचं मिक्स पीठ. बर, मग ती आता एकत्र करायचं. एक बर बर. मसाला चटणी. मसाला चटणी आता काय टाकल्या? भगवती. भगवती. बर. हे काय आता? हे जिरपुडे. चिरपुडे. हा. बर. हे ओवा. ओवा. भगवती, मसाला चटणी, जिरपूड आणि ओवा. ओवा. आतापर्यंत आपण घेतलेला मसाला आहे बरोबर. हे काय? हळद. हे हळद. हिंग. हिंग. ओके. काय? तीळ. तीळ. बर. हे मसाला, काय काय ते? जिऱ्यात मसाला सौदा सगळा आहे. हा हा हा. गरम मसाला म्हणजे सगळ्या खड्या मसाल्याचं बारीक बारीक केलेला आहे. हे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी. धपाटे दिसताना जरा हे दिसते पण भरपूर आहे, त्यामध्ये मसाला सुद्धा भरपूर आहे. हे कांदा. कांदा. हे कोथिंबीर. कोथिंबीर. अजून काय काय राहिले याच्यामध्ये? आता लसूण नुसता. लसूण. भोपळा घातला. दुधी भोपळा कशामध्ये घातला? घातला. पिठामध्ये काय? हा. ओके. त्याच्यामध्ये दुधी भोपळा सुद्धा ऍड केलेला आहे. कडेला घेतो. एवढं सगळं मटेरियल घेतलंय बघा. हो, लसूण, हो, कोथिंबीर, भोपळा. कांदा, मसाला चटणी, कस्तुरी मेथी, तांबडी म्हणजे भगवती, जिरं पूड, ओवा आणि गरम मसाल्याची पूड. आता हे काय? भोपळा. दुधी भोपळा. हा, हे. हे दुधी भोपळा आहे बघा. हा. शेपण ह्याच्यामध्ये बारीक असं किसलेलं आहे. हम्म. एवढं सगळं घेऊन आता हे काय मिक्सर करायचं ना? मिक्स ओके. करायचं, मळायचं. अजून त्यात हा. ही घालायचंय. काय मीठ आणि हिरवा खरडा घालायचा. काय घालायचं? हिरवा खरडा. हिरवा खरडा. बरं. फक्त ती मिरचीच असते. लसूण आणि खरडा. लसूण आणि खरडा. ही जी आता आपण मटेरियल सगळं बघितले, आता हे मिक्स करायला वेळ लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये खरडा सुद्धा मिक्स करायचा आहे, पण लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं खरडा आपल्याला करता येणार नाही. हे मिक्स करून झालं की असं तयार होणार ना पीठ. तर आपण ह्याचीच धपाटे बनवताना बघूया. आता जे आपण पीठ तयार केले धपाट्याचं मळून, त्याचं आता धपाटे तयार होणार आहे. आणि पोळपाटण्याला बघा खाली प्लास्टिकचा कागद आहे, जेणेकरून ते चिकटलं नाही पाहिजे. काकू मला एक सांगा, ही आपण धपाटी जी तयार करतो त्याला ही जी बारीक 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 असं टिंब टिंब पडल्यासारखं होला, आपण त्याला हे करतो कशासाठी? शिजायसाठी. मग त्यातनं एअर पाजर. हा ओके. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे. चिपरीकरांचे दिग्रजकर दही धपाटे जे या कसबे डिग्रज भागात भरपूर फेमस आहेत. ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय. म्हणजे सांगलीखंड ईश्वरपूरकडे जाताना जो हायवे आहे मोठा, तर त्या हायवेला कसबे डिग्रज नावाचं गाव आहे. तिथंच चिपरीकर मळ्यात तो पॉइंट आहे दही धपाट्याचा. बऱ्याच दिवसापासून आपल्याला कव्हर करायचा होता, आज योग आला. आता ज्यासाठी आपण इथं आलतो, ते दही धपाटीतले आपण खायसाठी आलतो. तुम्हाला सांगतो की दही धपाट्याचं ताट जेव्हापासून मी बघितले की नाही, म्हणजे असे एक्साइटमेंट माझी हे झालेले आहे की वाढलेले आहे. आणि कधी एकदा हे दही धपाटे खातोय असं झालं, तोंडाला असं पाणी सुटले, एकदम माउथ वॉटरिंग. आणि धपाटे जर तुम्ही इथं बघितला ना, तुम्ही धपाटे बघा, असं एकदम खरपूस धपाट भाजलेला आहे. आणि ह्याच्यावरती जी हे दिसतंय, पहिल्यांदा विचार केला काय, तर ही कारळ्याची चटणी आहे. कारळ्याची चटणी म्हणजे आता कमेंटमध्ये तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे कारळ्याची चटणी म्हणजे कोण म्हणतात काय, कुठली चटणी? कोरट्याची चटणी. तरी कोरट्याची चटणी ह्याच्यावरती लावलेलं आहे. आणि भाजताना एवढं भारी भाजले की नाही तुम्हाला सांगतो, असं एकदम थोडंसं ओलसरपणा दिसतात. आणि याच्यामध्ये दही आहे, इकडे खरडा आहे, ही शेंगदाण्याची चटणी, आणि पुन्हा इकडे ही कारळ्याची चटणी. टेस्ट करणार आहे मी काय थांबू शकत नाही, मला बघायची आहे धपाटी कशी लागते. भाजताना एकदम अशी खरपूस भाजले, तर बघा तुम्ही बघू शकता इकडं. म्हणजे खरपूस म्हणजे कसं, एकदम असं कडकपणा जो असते, दिसताना ओलसर दिसते आणि भाजताना कडक, म्हणजे दही धपाट्याचा विषय आहे. तर सुरुवात करतो मी ही खरड्यापासून.
त्याचा गार गार दही. आहा, वा, बेस्ट. हे जे मला आज खायला मिळालंय एकदम बेस्ट आहे. मग सांगतो खाताना एकदम खरपूसपणा लागतोय. टेस्टला तर एवढा भारी आहे. जे आपण मसाल्याचं मिश्रण बघितलं आतमध्ये एक नंबरचं कॉम्बिनेशन लागतंय. म्हणजे हा तुम्हाला खरं सांगायचं एकदम प्रामाणिकपणे तर आपण जशी एखाद्याच्या घरात आता ते देवाच्या टायमाला श्रावणाच्या टायमाला जे धपाटे वगैरे घेऊन जाते तर ते तशा पद्धतीने नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं अजून मसालेदार आहे. पण टेस्टला म्हटला तर एक नंबर आहे. ह्याच्याबरोबर ही शेंगदाणे चटणी सुद्धा तुम्ही खाऊ शकताय. सुद्धा दह्यात बुडून खाऊ शकताय किंवा बरोबर आहे ना. बेस्ट आहे बेस्ट. त्यात हे कारळ्याची चटणी. ओव्हरऑल जर बघायला गेला एकदम गरम गरम धपाट मिळालेला आहे मला. आणि मग असं ऐकून आहे की सगळ्याला तिथं दही धपाट गरम गरम मिळते. सर्व्हिस फास्ट आहे. आतली महिला मंडळाची यंत्रणा बघून तुम्हाला जर वाटलं तर तिथे बरोबरच आहे. इथला अजून एक विषय म्हणजे शी कुठली फुगलेली धपाट काय फुग्याची धपाटी. फुग्याची धपाटी प्रकार माझ्यासाठी नवीन आहे. आत मी जरा माहिती घेतली. ह्याच्यात सुद्धा दह्याची वाटी, खरडा, शेंगदाणा चटणी, कारळ्याची चटणी आणि ही फुगे धपाटी फुगलेली दिसतात म्हणून मी नाव फुगे धपाट बहुतेक लावलं. ह्याचा मी ह्याची जरा आतमध्ये माहिती घेतली तर ह्याचा विषय असा आहे की ह्या धपाट्यामध्ये सगळा मसाला सेम राहतोय. जसा ह्यामध्ये आपण रेसिपी बघितली सेम. ह्याच्यामध्ये फक्त मैदा ऍड राहतो. मैदा ऍड राहते त्यामुळे असे तळता येते, फुगीर राहते. ह्याची पण टेस्ट मला वाटतं बऱ्यापैकी सेम असणार आहे. फक्त ह्याचा विषय असा की फुगलेल्या म्हणजे आपण जशा पुऱ्या खातोय तसा ह्याचा विषय. आणि खरड्या बरोबर एकदम बेस्टच लागणार आहे. वा. ओव्हरऑल मसाला टेस्ट म्हणला तर सेम आहे. पण ह्याच्यामध्ये मऊ पण आहे. मैदा घातल्यामुळं नाही मऊपणा जो लागायला आलाय असं एकदम मस्त. म्हणजे काय म्हणते त्याला ते बर्फी टाकलं किंवा मलाही सारखं असं विरघळून जाते असं एकदम मऊ आहे. बेस्ट लागते. बाकी सगळं सेमच आहे. अजून एक प्रकार जे गावाकडे बऱ्यापैकी मिळते भोपळा जो असतो मोठा भोपळा, दुधी भोपळा नाही, ती भोपळा असतो तो गोल टाईप मध्ये असतो. त्याच्या घाऱ्या बनवून दुधी नाही घाऱ्याचा भोपळा तो गोल भोपळा असतो तो घाऱ्याचा भोपळा. तर त्याच्यापासून बनवल्या ते घाऱ्या थोडंसं गोडसर असतं. हे आपण हे बनवताना तुम्हाला कधीतरी दाखवूया. पारंपरिक एकदम ऑथेंटिक पद्धत. थोडीशी वेलची पावडर, साखरेचा पाक आणि हे कसं बनवलं ते आता माझ्या ध्यानात नाही. कधी घरात आमच्या बनवलं ते मला दाखवतो मी त्याची रेसिपी. पण बनवायची पद्धत लय भारी असते याची. तर तरी युट्यूबला आपण त्याचा व्हिडिओ टाका. घरगुती पद्धतीने घाऱ्या आमच्या घरात कसं बनवायचं तुम्हाला दाखवतो युट्यूबला. गव्हाचं पीठ, मैदा, गूळ, वेलची पावडर आणि ह्याचं सगळं मिश्रण करून हे सगळं बनवलं जाते. बेस्ट आहे. म्हणजे पहिल्या वेळेचं हे काय म्हणतात सणावारलाही बनवलं जातं बरोबर. आता तुम्हाला कधी सुद्धा मिळू शकते. पण ओव्हरऑल सगळं धपाटे वगैरे म्हणतात बेस्ट. धपाटे खाऊन पस्त झालेले आहे ते. तुम्हाला किंमत सांगायची राहिली. आपण जे रेग्युलर धपाटे घेतलं होतं ते आहे 50 रुपयाला. फुगे धपाटे घेतलेले ते 70 रुपयाला. घाऱ्याची जी प्लेट घेतली होती 50 रुपयाला. बाकी फक्त 50-50 रुपयाचा आयटम आहे. फुगे धपाटे आहेत ते फक्त 70 रुपये आहेत. आणि एक चांगली गोष्ट मला काय वाटली माहिती आहे का, इथे टेबलला ह्यांनी हे ठेवले वाटेत प्लास्टिकच्या. त्याच्यामध्ये खरडा आहे, कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी तुम्ही पाहिजे तेवढी घेऊ शकताय. खरोखर मला सांगतो इथं आल्यानंतर म्हणजे मला सार्थक झालं. मला पॉईंट सक्सेसफुल झाला. आवडलं खरोखर मनापासून आवडलं धपाटे. तुम्ही सुद्धा जर ह्या हायवेने चालला असला सांगली शिवरपूर रोडला कसबे डिग्रज नावाचं गाव आहे. तिथून थोडंसं पुढं आला 1 किलोमीटर की चिपरी मळा आहे. तिथं साईडला तुम्हाला हायवेच्या साईडला हे डिग्रजकर दही धपाटे म्हणून आहेत. 100% थांबा. पार्किंगची सोय आहे. गाडी तुमची 4 व्हीलर असेल तर लावू शकता तुम्ही. ट्राय करा धपाटे बेस्ट आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.